नमस्कार. सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर सेट ही परीक्षा आता या महिन्यामध्ये डिसेंबर 27ला होत आहे. तर सेट परीक्षेचं आयोजन पुणे विद्यापीठामार्फत दरवर्षी एकदा किंवा दोनदा होत असते. तर आपल्या चॅनलमार्फत आपण सेट आणि नेट परीक्षेचा पेपर 1 जो सामान्य अध्यापनावर किंवा सामान्य जो आपण जनरल पेपर असं म्हणतो, तर त्यावर असतो. तर त्याच्यासंबंधी आपण आपल्या चॅनलवर मार्गदर्शन करत असतो. तर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सक्सेस मिशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ लगेचच मिळत राहतील. तर मागील काही वर्षामध्ये आलेले काही प्रश्न आपण यातून सोडून घेत आहोत. तर पहिला प्रश्न असा आला होता, द रिफ्लेक्टिव्ह लेव्हल टीचिंग इज, विमर्शी स्तरावरील अध्यापन हे कसं असतं. तर विमर्शी स्तरावरील अध्यापन हे शिक्षक केंद्री नसते, तसेच विषय केंद्री नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. तर विमर्शी अध्यापन म्हणजेच विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून जे अध्यापन केलं जातं, विद्यार्थ्यांच्या अध्ययनार्थ्याच्या गरजा समोर ठेवून जे अध्यापन केलं जातं, तर ते म्हणजे विमर्शी स्तरावरील म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल टीचिंग असं म्हटलं जातं. द प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे द अडल्ट लर्नर इज, तर प्रौढ अध्ययनार्थी कसा असतो, तर स्वयंप्रेरित असतो, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड असतो. म्हणजे त्याला दुसऱ्यांनी सांगायची गरज नसते, तो स्वतः निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे मूक आर, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे टिंबटिंब होय. तर मूक ही जी वेबसाईट आहे किंवा मूक ही जी संस्था आहे, तर याच्यामार्फत ऑनलाईन शिक्षण दिलं जातं. तर त्याचं स्वरूप कसं आहे, तर याचं ॲन्सर जे आहे ते ए आहे. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. म्हणजे हे मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्ण भारतामध्ये किंवा त्या बाहेरसुद्धा शिक्षण दिलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि लवचिक असतं आणि स्वनिर्देशित असतं, म्हणजे स्वतः विद्यार्थी तिथं शिकत असतात. नंतर मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड, म्हणजे अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. तर ह्या चारपैकी स्मार्ट बोर्ड्सचा समावेश होत असतो. बाकीचे 3 ऑप्शन हे म्हणजे आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येत नाहीत. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही. तर अंतर्गत मूल्यमापन म्हणजे आपण वर्षभर वर्गामध्ये जे मूल्यमापन करतो विद्यार्थ्यांचं, वेळ चाचण्या घेतो, त्यानंतर मौखिक चाचणी घेतो, प्रॅक्टिकल घेतो, तर त्याच्यामध्ये काय लागू पडत नाही. तर ह्या 4 पर्यायामध्ये केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग, म्हणजे अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपण फक्त संपादन चाचण्यांचाच वापर करत नाही, तर इतरसुद्धा जे मूल्यमापनाची साधनं आहेत त्याचासुद्धा आपण वापर करत असतो. त्यानंतर सत्य शोधण्यासाठी संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. तर सॉक्रेटिस यांनी ती दिलेली आहे. डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय सॉक्रेटिस. जर एक चल नामांकन श्रेणीवर म्हणजे नॉमिनल स्केलवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल, तर योग्य संशोधन पद्धती ही टिंबटिंब असेल. तर याच्यामध्ये प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण अशा प्रकारे चल वापरत असतो. तर याचं उत्तर आहे प्रायोगिक पद्धती किंवा एक्सपेरिमेंटल मेथड. त्यानंतर खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. तर परिकल्पना म्हणजे काय, तर
आपण ज्यावेळेस संशोधन करतो, रिसर्च करतो, त्यावेळेस संशोधन पूर्ण झाल्यावर काय निष्कर्ष निघू शकेल यासंबंधी आपण जी कल्पना मांडतो ते म्हणजे परिकल्पना. तर याच्यामध्ये गुंतागुंत नसली पाहिजे, म्हणजे गुंतागुंत हे काही वैशिष्ट्य नाही. म्हणजे परिकल्पना ही गुंतागुंतीची नसावी, कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये नसावी. तर सी हे उत्तर आहे. त्यानंतर 9 जे आहे, जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. म्हणजे आता इथं काय दिलं आहे की मीन आणि मेडियन दिलं आहे, म्हणजे मध्यमान आणि मध्यांक दिलेले आहे. तर याचं बहुलक म्हणजे मोड काढायचा आहे. आता मोडचा फॉर्म्युला काय आहे बहुलकाचा? 3 इंटू मेडियन मायनस 2 इंटू मीन. 3 इंटू 22, मेडियन 22 मायनस 2 इंटू 20, तर 66 मायनस 40 इक्वल टू 26. तर 26 हे उत्तर आहे. याचं बहुलक किंवा मोड 26 आहे. आता दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरले यास टिंबटिंब म्हणतात. तर त्याला वाङ्मय चौर्य असं म्हणतात किंवा प्लॅगियारिझम, इंग्लिशमध्ये प्लॅगियारिझम असं म्हणतात. त्यानंतर अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल कम्युनिकेशन मीन्स, डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे अवबोधन किंवा परसेप्शन. तर डॉक्टर देवल यांनी संप्रेषणाला अवबोधन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व टिंबटिंब लक्षात घेतले पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे मूल्यमापन व्यवस्था. तर ह्या 4पैकी मूल्यमापन व्यवस्थासुद्धा शिक्षकाने लक्षात घेतली पाहिजे. ट्रॅफिक सिग्नल्स हे टिंबटिंब संप्रेषणाचे उदाहरण आहे. तर अशाब्दिक म्हणजे ट्रॅफिक सिग्नल हे नॉन व्हर्बल आहेत, म्हणजे त्याच्यामधून शब्द न वापरता सुद्धा संदेश तिथं पोहोचला जातो. एखाद्या मॉलमध्ये गिरायके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगित होत असतात. हे टिंबटिंब समूहाचे उदाहरण होय. तर यामध्ये मुक्त समूहाचे उदाहरण आहे, कारण ते एकमेकाशी जोडलेले नसतात किंवा ते एकमेकाचे ओळखीचे नसतात. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण येथे ग्राहक टिंबटिंब असतात. तर समाज माध्यम हे काही वेळेस आपल्याला चुकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला फसवणुकीचे प्रकार होत असतात, कारण जो वापरकर्ता आहे, ग्राहक जो आहे, तो बहुजिन्सी आहे, हेट्रोजेनियस आहे. त्यानंतर एका खेळामध्ये एक्स व वाय हे 2 खेळाडू आहेत व एका कागदावर n ग्रेटर दॅन इक्वल टू 4 वर्तुळे रेखाटली आहे. एक्स आणि वाय हे एकानंतर एकाने अगोदर न जोडलेल्या 2 वर्तुळांना रेषाखंडाने जोडतात. जो शेवटची वर्तुळ जोडी जोडतो तो जिंकतो व खेळ संपतो. जर एक्सने खेळाची सुरुवात केली तर काय होईल? तर इथं n वर्तुळे आखली आणि n हे 4 किंवा 4पेक्षा जास्त आहेत. म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त वर्तुळे जर आपण आखली किंवा ते आपण तिथं वर्तुळे जर आपण काढली 4पेक्षा जास्त, आणि एक्स आणि वाय हे 2 खेळाडू आहेत आणि आधी एक्सने सुरुवात केली, तर 2 वर्तुळ जोडायचे जे पूर्वी जोडलेले नाहीत. तर अशा वेळेस काय घडेल? तर शेवटी कोण जिंकेल? तर याचं उत्तर जे आहे ते n ही संख्या 2च्या घातांक स्वरूपात असेल तर y जिंकणार. म्हणजे n ही संख्या जर 2चा वर्ग, 2चा घन, 2चा चौथा घात असा असेल तर तिथं y जिंकणार, कारण ते समप्रमाणात वर्तुळ आखले जाणार आणि y जिंकणार. एका वर्गातील रांगेत असलेल्या 10 खुर्च्या C1, C2 ते C10
1 2 3 ते 10 या संख्यांनी नामांकित केलेले आहे. क्रमशः K1 K2 K3 ते K10 हे नामांकन C1 C2 C3 ते C10 खुर्च्यांना दिलेले आहे. ते K1 ≤ KJ जेव्हा I ≤ J ही अट पाळतात तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर इथं 10 खुर्च्या मांडलेल्या आहेत, तर त्याला 1 ते 10 संख्यांनी नामांकित केलेलं आहे आणि क्रमशः त्याला K1 K2 K10 हे नामांकन दिलेलं आहे. तर या खुर्च्यांची नावं C1 C2 ते C10 आहे. तर ज्यावेळेस K1 म्हणजे KI हे KJ छोटा असेल जेव्हा I ≤ J असेल, तर ही अट तिथं पाळली जाते. तर कोणतं विधान सत्य आहे? तर इथं जे विधान आहे तर काही I साठी KI = I असणार आहे. तर सर्वच I साठी KI = I नसणार आहे. त्यानंतर एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मी फुले, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व 5व्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले दिली. जर 5व्या व्यक्तीस 1 फूल मिळाले तर टोपलीत एकूण फुले किती? तर आता इथं प्रत्येकाला निम्मे निम्मे फुलं गेले पुढच्या व्यक्तीला आणि शेवटच्या व्यक्तीला 1 फूल मिळालं म्हणून आपण 1 लिहिलं. आता त्याच्या आधीच्या व्यक्तीला 2 मिळाले असतील कारण डबल त्याला मिळाले. त्याच्या आधीच्या म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला 4 मिळाले असतील, दुसऱ्या व्यक्तीला 8 मिळाले असतील आणि पहिल्या व्यक्तीला 16 मिळाले असतील. तर त्यांची बेरीज होते 31. अशा प्रकारे याचं उत्तर 31 आहे. आता एक काम 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? असे उदाहरणं सोडवताना आपल्याला बरेच आकडेमोड करावी लागते. तर त्यासाठी रफ तिथं स्पेस दिलेली असते, त्या स्पेसमध्ये तुम्हाला ते उदाहरण सोडवावं लागतं. तर इथं असं सोडवलेलं आहे. आता 6 माणसं जे आहे 6 men complete in 24 days, म्हणजे 6 माणसं 24 दिवसात करतात. म्हणजे एका दिवसामध्ये 6 माणसं किती काम करतात? तर 1/24. मग एका दिवसामध्ये 1 माणूस किती काम करेल? तर पुन्हा 6ने त्याला डिवाईड करावं लागेल. 1/24 × 6 बरोबर 1/144. आणि 1 दिवसामध्ये 7 माणसे किती काम करतील? तर 7ने गुणावं लागेल. 7/144. आता इथं मुलांचं 8 children complete in 24 days, म्हणजे 1 डेमध्ये 8 चिल्ड्रेन करतील 1/24. आता 1 डेमध्ये 1 चाइल्ड किती करेल? 1/24 × 8 म्हणजे 1/192. तर 1 day वर्क बाय 12 चिल्ड्रेन = 12/192. आता आपल्याला तिथं दिवस काढायचे आहे. किती दिवसात हे 7 माणसं म्हणजे पुरुष आणि 12 मुले किती दिवसात करतील कंप्लीट? तर आपण जर x मानलं तर इथं xने गुणायचं. x × 7/144 अधिक x × 12/192 बरोबर 1. म्हणजे 1 पूर्ण काम आपल्याला करायचं आहे म्हणून 1 लिहिलं आहे. तर आता 12ला 192ला 12ने भाग जातो. 16 × 12 192 म्हणजे x/16. तर आता तिरपा गुणाकार करून किंवा आपण लसावी 144 घेऊन तिथं 7x + 9x येणार = 1. म्हणजे 16x = 144 आणि x = 144/16. 16×9 = 144 म्हणजे 9 दिवस तिथं लागणार आहेत. तर इथं 9 हे उत्तर आहे. त्यानंतर एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटर² आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे, तर त्या पायाची लांबी किती? आता पॅरलेलोग्राम म्हणतात. समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम. तर त्याचा बेस आपण x मानला तर हाईट त्याच्या डबल आहे तर 2x येणार.
आता क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे समांतरभुज चौकोनाचं? तर एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस मल्टिप्लाय हाईट. तर आता पॅरलोग्रामचा एरिया 128 आहे आणि बेस x आहे आणि हाईट 2x आहे. आता इथं 128 बरोबर 2x². तर 2x² आहे तिथं. 128 बरोबर 2x². मग x² बरोबर 128 भागिले 2. 128 भागिले 2 म्हणजे 64. x² बरोबर 64 म्हणून x बरोबर 8, कारण 64चा वर्गमूळ 8 येतो. खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. आता गवत, दही, दूध, गाय आणि लोणी. तर सर्वात आधी गाय असणार आहे, त्यानंतर गवत ती खाणार आहे, त्यानंतर दूध देणार आहे, त्यानंतर दही तयार होणार आहे आणि नंतर लोणी होणार आहे. त्यामुळे डी हे उत्तर आहे. आता इथं जर HJLN याचे रूपांतर ILOR असे होत असेल तर त्याच तत्वाने DFHJ यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल. तर आता आपल्याला याचा सहसंबंध शोधावा लागणार आहे की HJLN आणि ILOR यामध्ये काय संबंध आहे. आता Hमध्ये 1 जर मिळवला तर I मिळतो, म्हणजे HI. तर Jमध्ये 2 मिळवले, J K आणि L म्हणजे 2 मिळवले. Lमध्ये MNO म्हणजे 3 मिळवले तर O मिळतो. Nमध्ये 4 मिळवले OPQR तर R मिळतो. तर असं एक एकने वाढत जातं. तसंच आपण DFHJचं केलं, D1ने वाढवलं तर E मिळतो, F2ने वाढवल्यावर H मिळतो, H3ने वाढवल्यावर K मिळतो आणि J4ने वाढवल्यावर N मिळतो. तर याचं उत्तर आहे EHKN. हे दुसरं B हे उत्तर आहे. त्यानंतर पोपटांचा रंग हिरवा आहे हे विधान टिंबटिंब प्रमाणाचे आहे. तर इथं प्रत्यक्ष आहे. हे पोपटाचा रंग हिरवा आहे हे काय प्रत्यक्ष आहे, त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाचे आहे. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत. आता इथं दिलं आहे सर्व गाढव कष्टाळू आहेत, काही कष्टाळू प्राणी मानव आहेत, आणि निष्कर्ष दिलं आहे काही गाढव कष्टाळू आहेत आणि निष्कर्ष 2 काही गाढव मानव आहेत. तर याचं उत्तर जे आहे त्याच्या लॉजिकप्रमाणे 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे काही गाढव कष्टाळू आहेत आणि काही गाढव मानव आहेत. म्हणजे इथं दिलेल्या लॉजिकप्रमाणे हे उत्तर तिथं दिलेलं आहे. त्यानंतर आता खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते. मुले, विद्यार्थी, मुली याच्यामध्ये काय संबंध आहे. तर मुले आणि मुली हे वेगवेगळे आहेत, पण विद्यार्थी दोन्ही पण आहेत. मुले पण विद्यार्थी असतात, मुली पण विद्यार्थी असतात. तर याच्यामध्ये जे कडेचे 2 वर्तुळ दाखवले ते मुले आणि मुली आहेत आणि मधला जो आहे तो विद्यार्थ्यांचा गट आहे. तर मुले मुली विद्यार्थी पण असतात. तर पहिलं जे आहे ते आहे. त्यानंतर एका परीक्षेबाबत अहवाल पुढे दिलेला आहे. परीक्षेसाठी बसलेले एकूण उमेदवार 1000, पुरुष उमेदवार 550, पास झालेले उमेदवार 700, पास झालेल्या पुरुषांची संख्या टिंबटिंब या मर्यादांमध्ये असेल. तर आता एका परीक्षेला किती विद्यार्थी बसले 1000, त्यातले पास झाले 700 आणि जे मेल आहे म्हणजे पुरुष उमेदवार 550 बसले होते. त्यामुळं स्त्री उमेदवार किती असणार आहे 1000 वजा 550 म्हणजे 450 असणार आहे. आणि जर सगळंच फिमेल पास झाल्या तरी पण पुरुष पास होणारच. 700 वजा 450 म्हणजे 250 तरी कमीत कमी पुरुष पास होणारच आहेत. जरी सर्व महिला पास झाल्या तरी 250 पुरुष पास होणारच, कारण 700 जण पास झालेले आहेत. आणि जर सर्वच मेल पास झाले तर 550 पास होऊ शकतात 700 पैकी. तर 250 ते 500 पर्यंत ही
मर्यादा असेल. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 22 आणि 32 आणि 33 हे पुढील माहितीवर आधारित आहे. आता इथं राज्य दिलेत. राज्य आणि स्त्री पुरुष एकूण नोकरदारांची संख्या दिली आहे आणि पुरुष नोकरदारांचे स्त्री नोकरदारांशी गुणोत्तर दिलं आहे आणि एकूण नोकरदारांपैकी पदव्युत्तर नोकरदारांची शेकडेवारी इथं दिलेली आहे. तर याच्यावर 32 आणि 33 नंबरचे प्रश्न आहे. आता डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या काढा. आता डी राज्यामध्ये टोटल मेल आणि फिमेल एम्प्लॉई किती आहेत? तर 40,000 आहेत. आणि रेशो कसा आहे त्यांचा? प्रमाण 14:6 म्हणजे 14x अधिक 6x बरोबर 40,000. म्हणजे 20x बरोबर 40,000 म्हणजे x बरोबर 2,000 येणार. म्हणजेच मेल एम्प्लॉईज किती येणार? 14x बरोबर 14 गुणिले 2,000 म्हणजे 28,000 हे उत्तर आहे. आता दुसरं दिलं, पदव्युत्तर स्त्री नोकरदारांची बी राज्यातील संख्या काढा. आता बी राज्यामध्ये टोटल मेल आणि फिमेल एम्प्लॉईज 30,000 आहेत आणि त्यांचा रेशो 8:7 आहे. म्हणजे 8x अधिक 7x बरोबर 30,000, 15x बरोबर 30,000, x बरोबर 30,000 भागिले 15 बरोबर 2,000. फिमेल एम्प्लॉईज किती आहेत त्याच्यात? 7x म्हणजे 7 गुणिले 2,000 बरोबर 14,000. त्यातले 50% एम्प्लॉईज पोस्ट ग्रॅज्युएट असं दिलेलं आहे. म्हणजे 14,000 भागिले 2 म्हणजे 7,000 हे उत्तर आहे. पदव्युत्तर स्त्री नोकरदारांची बी राज्यातील संख्या किती आहे? 7,000 आहे. आता इथं पाय चार्ट दिलेला आहे, वर्तुळ आकृती असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 34 आणि 35 हे याच्यावर आधारित आहेत. तर टक्केवारी दिलेली आहे याच्यामध्ये. ए म्हणजे छपाई खर्च आहे, बी म्हणजे कागदाचा खर्च आहे, सी मानधन आहे, डी जाहिरात खर्च आहे आणि ई अन्य खर्च आहे. तर त्याची टक्केवारी इथं दिलेली आहे. त्याच्यावरची उदाहरणं पाहूया. जर कागदाचा खर्च 14,600 असेल तर अन्य खर्चाची रक्कम काढा. तर कागदाचा खर्च 16,000 दिलेला आहे, तर अन्य खर्च काढायचा आहे. आता कॉस्ट ऑफ पेपर म्हणजे कागदाचा खर्च किती? 16,000 आहे आणि पेपर पर्सेंटेज किती आहे त्या गोलामध्ये, त्या वर्तुळामध्ये? 20% आहे. आणि 20% म्हणजे 16,000. तर 100% म्हणजे 16,000 गुणिले 5 म्हणजे 80,000. कारण 20 100 म्हणून 16,000 गुणिले 5 80,000 टोटल खर्च. मग ऑदर चार्जेस किती येणार? तर 100 मायनस 35 अधिक 15 अधिक 20 अधिक 20 तर 10% येणार. तर 10% 80,000चे 10% म्हणजे 8,000. तर 8,000 ऑदर चार्जेस तिथं येणार आहेत. म्हणजे इतर खर्च 8,000 येणार आहेत. आता मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर भरल्यास किंवा कर कापल्यास कराची रक्कम टिंबटिंब आहे. आता रॉयल्टी म्हणतात त्याला. रॉयल्टी 10% जर दिली, आता रॉयल्टी 15% ऑफ 80,000. रॉयल्टी आपल्याला त्या गोलामध्ये 15% दिलेली आहे, म्हणजे सर्कलमध्ये किंवा पाय चार्टमध्ये 15% आहे आणि टोटल खर्च 80,000 आहे. तर 80,000च्या 15% किती येणार? 12,000 आणि त्याच्यावर टॅक्स 10% आहे. म्हणजे 12,000च्या 10% म्हणजे 1,200 रुपये आपल्याला तिथं टॅक्स द्यावा लागेल. त्यानंतर IPTV या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलप्रमाणे आहे. फुल फॉर्म विचारलेला आहे. तरी इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर जगातील पहिला संगणक या वर्षी विकसित करण्यात आला, तर ENIAC या नावाचा. तर 1945 साली पहिला संगणक विकसित करण्यात आला. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली? तर टेलिग्रॅम किंवा तार हे जे आहे ते नुकतंच बंद करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे?
तर पवित्र पोर्टलवर ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनी पवित्र पोर्टलवर स्वतःची माहिती नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर याच्यामध्ये हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे, हे चुकीचं आहे. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांविषयीची परिषद टिंबटिंब म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे ओझोन डिप्लिशन संबंधी कोणती कन्व्हेन्शन झालं होतं, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असं त्याला म्हणतात. त्यानंतर ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? तर डेसिबल किंवा डीबी हे आपण नॉईज लेवल मोजण्यासाठी किंवा ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी वापरतो. त्यानंतर हरित भारत मोहीम हा टिंबटिंबचा भाग आहे. तर ग्रीन इंडिया मिशन कशाचा भाग आहे? तर वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना याचा तो भाग आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले होते? तर भारतीय प्रधानमंत्री इंडियन प्राईम मिनिस्टर यांनी ते प्रस्तावित होतं, इंटरनॅशनल सोलर अलायन्स. अन्नसाखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने टिंबटिंब याला कारणीभूत होतात. तर जैव विस्तारीकरणास किंवा बायोमॅग्निफिकेशनसाठी ते कारणीभूत होत असतात. त्यानंतर तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे टिंबटिंब प्रणालीमध्ये दिले जात होते. तर बुद्धिस्ट शिक्षणामध्ये ते दिले जात होते, तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण. त्यानंतर UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. तर राजस्थान या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. विविध विद्याशाखेतील मूक कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRDने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेटर्सपैकी टिंबटिंब ही एक संस्था नामित केलेली आहे. ते विद्यापीठ अनुदान आयोग यांना नामित केलेलं आहे. बहुतांशी राज्य विद्यापीठे ही टिंबटिंब स्वरूपाची विद्यापीठे आहेत. तर आपल्या राज्यामध्ये जी विद्यापीठं आहेत ती कोणत्या स्वरूपाची आहेत? तर ती ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे संलग्नित आहे, म्हणजे ते महाविद्यालयांना संलग्नित करून घेत असतात. प्राचार्यांसाठी प्रकाशकीय कोर्स कोणते आस्थापना आयोजित करते? तर राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ, म्हणजे त्याला नुपासुद्धा म्हणतात, NUEPA, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर असे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत सेट आणि नेट परीक्षेच्या तयारीसाठी यापुढे टाकले जातील. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सक्सेस मिशनला सबस्क्राईब केलं नसेल तर सक्सेस मिशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.